सगळ्यांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी ज्योती. आज आपण बघणार आहोत तळणीचे मोदक. आज मागील गणपती निमित्त आपण तळणीचे मोदक बघणार आहोत. तर त्यासाठी लागणारे साहित्य, इथे मी मिल्क मेड घेतलंय. मिल्क मेडच्या जागी तुम्ही थोडं घट्ट केलेलं दूध व त्यात साखर मिक्स करून घेऊ शकता. हे ऑप्शनल आहे. मिल्क मेड घेतलं आहे. 1 वाटी खोबरं घेतलं आहे. थोडेफार बदाम घेतले आहे. मनुके घेतले आहे. पिस्ता, काजू आणि थोडीशी विलायची. हे आपलं सारणासाठी झालं साहित्य. आपण मोदकाचे वरचे जे आवरण बनवणार आहोत त्यासाठी लागणारे साहित्य, इथे घ्यायचं आहे गव्हाचं पीठ, रवा, तूप. तर आता आपण मोदकाचं पीठ मळून घेऊया. आता हे मी वाटीचे प्रमाण दाखवते आहे. इथे तुम्ही कुठल्याही मापाचे 1 वाटी घेऊ शकता. जर तुम्ही 2 वाटी पीठ घेतलं तर 1 वाटी तुम्हाला रवा घ्यायचा आहे. हे आपण 2 वाटी पीठ घेऊया. एक वाटीपेक्षा कमी रवा घेतला तरी चालेल. रवा टाकल्यामुळे आपले जे मोदक आहे ते अगदी खुसखुशीत होतील आणि आतून एकदम सॉफ्ट राहते. इथे 1 वाटी देखील घेऊ शकता, पण हा जाड रवा असल्या कारणाने मी अर्धी वाटीच घेते आहे. हा मिक्सरलाही तुम्ही फिरवून घेऊ शकता. चिमूटभर मीठ आणि यात थोडेसे तूप घालून घेऊया. आता हे पीठ मळताना थोडे नॉर्मल पातळ मळायचे आहे, अगदी पण नाही, कारण यामध्ये जो आपण रवा घातलाय ना तो नंतर फुलेल ना तर ते पीठ घट्टच होणार आहे. त्यामुळे थोडेसे असे सैल मळायचे आहे. त्याला चांगलं आपण एकजीव करून घेऊया, तुपाला, मिठाला, रव्याला आणि पिठाला. त्यामध्ये पाणी घालूया. छान असा हा गोळा आपण मळून घेतला आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटं याला भिजवून देऊया, रवा फुलून येण्यासाठी. तोपर्यंत आपण आतले सारण बनवून घेऊया. आता ड्रायफ्रूट आपण बारीक बारीक कट करून घेऊया. तुमच्याकडे जेवढे अवेलेबल आहे तेवढे तुम्ही यात टाकू शकता. तर आपण आता सारण बनवायला घेऊया. प्रथम आपण कढई ठेवूया. एक 4 ते 5 विलायची छान भाजून घेऊया. चांगली फुलली की मग काढून घ्यायची आहे. त्यामुळे तुमची विलायची मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक. थोडेसे असे तूप घालूया आणि आपण जे ड्रायफ्रूट घेतले ते व्यवस्थित लाल करून घेऊ. तर आपण थोडासा रवा भाजून घेऊया सारणामध्ये घालण्यासाठी. थोडे परतून घेऊया.
खोबरे देखील आपले छान असे आपण भाजून घेतले आहे। आता हा रवा, हे ड्रायफ्रूट आणि खोबरं हे आपण मिक्सरला छान असं बारीक करून घेणार आहोत। अगदी बारीक देखील नाही करायचं आहे, कारण आपण यात मिल्क मेड टाकणार आहोत, तर त्याचा छान असा गोळा बनला पाहिजे। रवा बारीक करून घेऊया। विलायची थोडीशी फिरवून घेऊया। थोडेसे खोबरे टाकूया, म्हणजे आपली विलायची अगदी बारीक होईल। आता हे अगदी बारीक नाही करायचे, फक्त बंद चालू करून दोनदा फिरवायचं। एक वाटीच्या साह्याने पुऱ्या पाडून घ्यायच्या आहे। आता यामध्ये आपण सारण भरून घेऊ। तेल टाकून घेऊया। आता आपण मोदक सोडून घेऊया। मोदक सोडताना गॅस जरा बारीक करून घ्यायचा आहे।